नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास 1.5 वर्ष पूर्ण होत आले असून या प्रकरणाचा खटला अद्यापही न्यायालयामध्ये सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह 5 जण अटकेत असून कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. मात्र काही दिवसापूर्वीच तो बीडमध्ये येऊन गेल्याचा आरोप दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातही वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. वाल्मिकने सातत्यानं जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र आधी सत्र न्यायालय, पुन्हा उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयाने देखील वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर वाल्मिक कराडच्या मुलानं एक फेसबुक पोस्ट केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या मुलाने फेसबुक पोस्ट करत आपलं लक्ष वेधलं आहे. आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार अशा आशयाची फेसबुक पोस्ट सुशील कराड यांनी केली आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणाबाबत आता वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. विशेष म्हणजे वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळल्यानंतर आज त्याच्या मुलाने केलेली ही फेसबुक पोस्ट चर्चेमध्ये आहे. त्यामुळे संतोष देशमुख प्रकरण किंवा महादेव मुंडे प्रकरण नेमकं कोणत्या गुन्ह्याबाबत वाल्मिक कराडचा मुलगा बोलणार हे लवकरच स्पष्ट होईल. यापूर्वी देखील वाल्मिक कराड याच्या मुलानं माध्यमांना मुलाखती दिल्या होत्या आणि त्यामध्ये या प्रकरणाशी आमचा काही संबंध नाही असं सांगितलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी आता जी काही फेसबुक पोस्ट केली आहे यानंतर ते नेमकं कोणावर निशाणा साधणार आणि कुठल्या प्रकरणाचा खुलासा करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.